नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडी फ्राय बघितली होती. आता आपण वेगळ्या पद्धतीने जरा भेंडी मसाला आता बनवणार आहोत. तर कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे भेंडी मसाल्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. ही भेंडी मी 250 ग्राम मी भेंडी घेतली आहेत. तर ही 2-3 वेळा धुवून मी अशी लांब लांब अशी गोल अशी कापून घेतली आहेत. 1.5 चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे. अर्धा चमचा धना जिरा पूड घेतली आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. 4-5 पाकळ्या मी लसूणच्या ठेचून घेतल्या आहेत. अर्धा वाटी मी ओला नारळ घेतला आहे. एक मोठा कांदा असा उभा कापून घेतला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. भेंडी मसाला करण्यासाठी आता मी इथे गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे. त्यात मी आता फोडणीसाठी तेल घालते. तेल आपलं तापलेलं आहे. तर लसूण ठेचलेला तो घालूया. त्यात आता हा कांदा घालूया. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा आपला लाल झाला आहे. आता यात आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो आपला चांगला नरम झाला आहे. आता ह्यात आता मसाले घालूया. हा मालवणी मसाला घालते 1.5 चमचा. अर्धा चमचा मी हळद घालते. अर्धा चमचा धने जिरे पूड टाकते आणि चवीपुरतं मीठ घेतले ते सुद्धा टाकते. मसाले चांगले आपल्या तेलात परतून झालेले आहेत. तर आता आपण भेंडी टाकूया. टोमॅटोमुळे आपला भेंडीचा चिकटपणा निघून जातो. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल टोमॅटो घाला, लिंबू पिळून घाला किंवा चिंच घातली तरी चालेल. जे आवडत असेल ते घाला. आता बारीक करून झाकण मारून 10 मिनटं आता आपण याला शिजत ठेवूया. भेंडी बघा आपली चांगली शिजली आहेत. तर वरून आता ओला नारळ टाकूया आपण. भेंडीची भाजी आपली झाली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर टाकूया. हा वेगळ्या पद्धतीचा आपली भेंडी मसाला आपला तयार आहे. तर तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. कमेंट करून मला सांगा हा भेंडी मसाला तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.